श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवविधा भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचे 9 प्रकार. यापैकी 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य म्हणजे दासत्व, म्हणजेच भगवंताचा सेवक म्हणून राहणे. ज्या भक्ताच्या मनात मी ईश्वराचा सेवक आहे हा भाव प्रबळ असतो तो दास्य भक्त होय. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण भक्ती, चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्ती, 5वी भक्ती म्हणजेच अर्चन भक्ती आणि 6वी भक्ती म्हणजेच वंदन भक्ती. या 6ही भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी ते नक्की बघावे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील 7वी भक्ती म्हणजेच दास्य भक्तीबद्दल जाणून घेऊया. दास्य भक्तीमध्ये भक्त स्वतःला ईश्वराचा पूर्ण सेवक मानतो. तो आपल्या जीवनातील सर्व कर्म, विचार, भावना आणि आचरण हे ईश्वरासाठी अर्पण करतो. ईश्वर हाच त्याचा स्वामी आणि तो ईश्वराचा नम्र दास. अशी वृत्ती ज्या भक्ताच्या मनात दृढ होते त्या भक्ताच्या प्रत्येक कृतीतून नम्रता, समर्पण आणि सेवाभाव प्रकट होतो. हनुमान श्रीरामाचे दास म्हणून सदैव त्यांची सेवा करत राहिले. म्हणूनच हनुमान हे दास्य भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. हनुमानाला आपले जीवन, शक्ती, बुद्धी सर्व काही श्रीरामांच्या सेवेसाठीच होते याचा अभिमान नव्हता, तर आनंद होता. दास्य भक्ती ही अहंकार विरहित भक्ती आहे. इथे मीपणा नाही. मी काही करतो हा भाव संपतो आणि हे सर्व प्रभूच्या इच्छेने घडते अशी शरणागती निर्माण होते. दास्य भक्त आपली प्रत्येक कृती प्रभूची आज्ञा मानून करतो. तो ईश्वराला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्या आदेशाचे पालन करतो आणि ईश्वराची सेवा हीच आपली सर्वात मोठी साधना मानतो. अशा भक्ताच्या मनात लोभ, मत्सर, अभिमान किंवा स्वार्थ राहत नाही. दास्य भक्तीमध्ये सेवाभावाला अत्यंत महत्त्व आहे. भक्त देवाच्या विग्रहाची पूजा करतो, देवाचे मंदिर स्वच्छ ठेवतो, देवासाठी पुष्प, नैवेद्य, दीप इत्यादी अर्पण करतो. तो हे सर्व कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेमभाव म्हणून करतो, कारण तो स्वतःला देवाचा सेवक मानतो आणि सेवकाचे कार्य म्हणजे आपल्या स्वामींची अखंड सेवा करणे. दास्य भक्तीचा उद्देश हा आत्मसमर्पणातून ईश्वर प्राप्ती हा आहे. या भक्तीत ईश्वर आणि भक्त यांच्यातील नाते स्वामी आणि दास असे असते. स्वामी आपल्या दासावर कृपा करतो आणि दास आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो. हाच विश्वास भक्तीला दृढ बनवतो. दास्य भावामुळे भक्ताच्या अंतःकरणात विनम्रता, श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम वाढते. तो ईश्वराच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देतो. त्याच्यासाठी ईश्वराचे सुख हेच आपले सुख असते. तो ईश्वराच्या इच्छेला सर्वोच्च मानतो. ईश्वराने सांगितले म्हणूनच मी करतो हा भावच दास्य भक्तीचा केंद्रबिंदू आहे. दास्य भक्तीमुळे जीवनात शिस्त, भक्तिभाव आणि आत्मसंयम निर्माण होतो. आपले सर्व जीवन ईश्वरासाठी अर्पण करणे, त्याच्यावर अवलंबून राहणे आणि त्याच्या सेवेत आनंद शोधणे
हे या भक्तीचे तत्व आहे. आपल्या जीवनात दास्यभाव वाढला तर अहंकार नाहीसा होतो. ईश्वरापुढे नम्र राहण्याची सवय लागते. आपण जे काही करतो ते सर्व ईश्वराच्या इच्छेप्रमाणे आहे हे जाणवते. हा भावच आपल्या मनाला शांती देतो आणि जीवन अर्थपूर्ण करतो. अनेक संतांनी दास्यभाव आपल्या आचरणातून दाखवला आहे. संत नामदेव, तुकाराम, चोखामेळा यांनी मी तुझा दास आहे देवा हा भाव सतत व्यक्त केला. त्यांनी विठ्ठलाची सेवा हीच भक्ती मानली. अशा प्रकारे दास्यभक्ती म्हणजे देवावरील पूर्ण विश्वास, विनम्र सेवा आणि अहंकार शून्य समर्पण यांचा संगम होय. जिथे मी आणि माझे हे नाहीसे होते आणि फक्त ईश्वर आणि त्याची सेवा राहते, तिथेच खरी दास्यभक्ती फुलते. दास्यभक्ती आपल्याला नम्रतेचे, सेवाभावाचे आणि आत्मसमर्पणाचे धडे देते. ती शिकवते की ईश्वर हा आपला स्वामी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत. जेव्हा हा भाव अंतःकरणात दृढ होतो तेव्हा आपले जीवन भक्तिमय, शांतीपूर्ण आणि परमेश्वराशी एकरूप होते. आता मी तुम्हाला दास्यभक्तीवर आधारित एक कथा सांगते. एका गावात माधव नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. तो श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता आणि स्वतःला कृष्णाचा दास मानत असे. रोज शेतात जाण्यापूर्वी तो कृष्णाच्या मंदिरात जाऊन झाडू मारायचा, पाणी ओतायचा आणि कृष्णाला नमस्कार करायचा. त्याच्यासाठी ही सेवा म्हणजेच खरी पूजा होती. एकदा गावात उत्सव होता. सर्वजण सजावट, भजन आणि भोजनात व्यस्त होते. पण मंदिराच्या बाहेर रस्त्यावर चिखल साचला होता. माधव शांतपणे आपला फावडा घेऊन तो चिखल साफ करू लागला. काही लोक हसले. अरे, तू इतकं छोटं काम का करतोस? माधव नम्रपणे म्हणाला, मी श्रीकृष्णाचा दास आहे. माझ्या स्वामीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता स्वच्छ ठेवणे हेच माझे कर्तव्य. उत्सव संपल्यावर सर्वांनी पाहिले की माधवामुळे मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर झाला होता. तेव्हा सर्वांनी त्याच्या भक्तीला वंदन केले. ही कथा आपल्याला शिकवते की खरी दास्यभक्ती म्हणजे नम्रतेने आणि निस्वार्थपणे देवाची सेवा करणे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.